दादा काय नाव तुझं आणि आता सध्या तुम्ही कंटेनरमध्ये आहात, ही जी दुर्घटना इरशाळवाडीची झाली होती त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी येऊन या ठिकाणी तुम्हाला काय आश्वासनं दिलेली, आता काय परिस्थिती आहे, नाव काय? माझे नाव जगदीश कमळू पारदे. तर सरकारने आम्हाला 3 महिन्यात घरं होतील असे आश्वासनं दिले होते. तर ते काय अजून झाले नाही. पावसाळ्याच्या आत घरं देणार होते पण ते काय अजून तयार झाले नाही. नोकऱ्या वगैरे काय? हां, आणि नोकऱ्या बोलत होते पण ते पण अजून एक पण पोरगा नोकरीला लागला नाही. काय तुमची अपेक्षा आहे आता सध्या एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून तुम्ही दुःखातून सावरताय? आमची एवढीच अपेक्षा आहे का आम्हाला घरं लवकरच्या लवकर व्हावे आणि नोकरी लाग. सरकार कमी पडलंय का काय? तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात काय वाटतं? नाही म्हणजे आमची घरं नाही भेटले आणि नोकऱ्या बोलल्या होत्या आणि तो आमचा म्हणजे आता सध्या आम्हाला व्यवसाय म्हणजे काहीच नाही. काय मागणी आहे तुमची? आम्हाला नोकरी द्यावी नाही तर आमची वरती जमीन होती ती आम्हाला इथं खाली कुठेतरी द्यावी असे मागणी आहे आमची.